नमस्कार. आज अलभ्य लाभ झालेले आहे. महाकुंभ मेळ्यामध्ये आज आम्ही इथे आलेलो आहोत. 23 फेब्रुवारी 2025 विजय एकादशी अशा शुभ मुहूर्तावरती आम्हाला हा अलभ्य लाभ आयुष्यात कधीही न विसरण्याचा असा योग आम्हाला लाभलेला आहे. महाकुंभ मेळ्यात पवित्र संगमात स्नान करण्याला धार्मिक महत्त्व आहे. मान्यतेनुसार कुंभमेळ्यात मागील स्नानाहून पवित्र असे कोणतेही स्नान नाही. महाकुंभ मेळ्यात स्नान केल्याने सर्व पापांची मुक्ती होते अशी मान्यता आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार कुंभमेळ्या दरम्यान पवित्र संगमात स्नान केल्याने नकारात्मक कर्म दूर होतात आणि आत्म्याचे शुद्धीकरण होते असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे भक्तांना आध्यात्मिक नूतनीकरणाच्या मार्गावर जाण्यास मदतही होते. आज आम्ही इथे येऊन कुंभमध्ये माता त्रिवेणी जिथे संगम आहे, गंगा माता, यमुना माता व सरस्वती माता यांच्या संगमावरती आधी नदीचे पूजा केले. तिथे नारळ अर्पण करून तिची माफी मागितली की जे काही आमच्याकडून कळत नकळत चुका झाल्या असतील आणि कोणाचं मन दुखवलं असेल तर हे माता आम्हाला तू क्षमा कर आणि आम्हाला पुढच्या आमच्या प्रवासात आयुष्यामध्ये तू चांगले मार्गदर्शन करून आमच्याकडून नकळत किंवा कळत कुठल्याही मन दुखून जाऊ नये किंवा त्यांचं कोणाचंही आमच्याकडून कधीच पापकर्म घडू नये ह्याकरता आम्ही प्रार्थना केली मातेला आणि त्याचप्रमाणे तिला नमस्कारही केला. शिवशंभो महादेवाची ही आराधना करून माता पार्वती, गणपती बाप्पा ह्या सगळ्यांना नतमस्तक होऊन सर्व पितृदेवता, सर्व देवता, पंचमहाभूत, पंचदेवता ह्या सगळ्यांचे आम्ही आशीर्वाद घेऊन त्यांचाही तर्पण करून तिथे महाकुंभ मेळ्यामध्ये आम्ही हा अलभ्य लाभ घेण्याचे आमच्या प्रारब्धातही होते असं आम्ही समजून सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही सगळ्यांची क्षमा मागत आहोत. आणि त्याचप्रमाणे ह्या महाकुंभ मेळ्यामध्ये आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे आणि म्हणून आम्ही हा आनंद तुमच्याबरोबर शेअर करत आहोत.